तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे जी गाडी आज आली आहे आणि आपण ज्याच्यामध्ये सीएनजी फिटिंग केलं आहे, मिजोचं सिक्वेन्शियल सीएनजी किट या गाडीमध्ये फिट केलं आहे। ही गाडी जी आहे ती ब्रेझा 2024चं मॉडेल आहे। ब्रेझा 2024चं मॉडेल आहे आणि गाडी आता आम्ही मला वाटतं एक तरी नाही म्हणलं तर मी आणि तुम्ही म्हणून 20-25 किलोमीटर गाडी चालवली असेल। टोटल 20-25 किलोमीटर गाडी चालवली आहे। गाडीचं फिटिंग क्वालिटी कशी झाली ती तर विचारूच, पहिला आधी सगळ्यात पहिल्यांदा परफॉर्मन्स विचारू आणि मग त्याचं आपण जे फिटिंग क्वालिटी कशी आहे, फिटिंग वगैरे कसं ते दाखवतो। तर मला सांगा, गाडी चालवल्यानंतर मी आपलं जे म्हणजे त्यांचे मामा बरोबर आहेत, गाडीचे ओनर मामा पण आहेत, ते पाठीमागे बसले, त्यांना माहिती गाडी कशावर होती। मी जेव्हा तुम्हाला विचारलं गाडी कशावर चालली तर तेव्हा कसं वाटलं होतं, म्हणजे कशावर कळलं होतं का? मला काय असं कळलंच नाही, म्हणजे गाडी नेमकी कशावर चालू आणि झालं होतं ना कन्फ्युजन? हा, कन्फ्युजन झालेलं माझं, पण मला कळलंच नाही सीएनजी वर का पेट्रोल वर आहे। मला गाडी आता मला वाटतं 1 वर्ष जुनी आहे आणि 24ची गाडी आहे। 1 वर्ष झालंय, साधारण 6000 किलोमीटर गाडी चालवली, त्यातली मला वाटतं 2-3 हजार तुम्ही चालवले, 2-3 हजार मामाने चालवले। तर मला सांगा, ते म्हणजे एवढी चालवल्यानंतर सुद्धा तुम्हाला पेट्रोलवर आहे का सीएनजी वर नाही अजिबात नाही कळलं, पेट्रोल वर आहे का सीएनजी कळलं। बराच वेळ त्याचं कन्फ्युजन राहिलं होतं ना? कळलंच नाही मला, तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं। आम्ही पहिले पाठीमागे पाठीमागे येतात, त्यांना कॅमेरा समोर यायचं नाही म्हणतात, पण मग त्यांनी बघितलं, त्यांना माहिती होतं कशावर चालली आहे। तर मग ते गाडी सीएनजी वरच होती, कळलीच नाही पेट्रोल का सीएनजी वर। फिटिंग क्वालिटी कशी वाटली, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही एवढं लांब आलाय कल्याणवरून? मी पहिल्यांदा पाहिली अशी फिटिंग क्वालिटी, म्हणजे मी युट्यूब वगैरे बघितली कधी? हो, मी कालच पाहिली, उलट युट्यूब वर 2-3 व्हिडिओ बघितल्या, दुसऱ्या कंपनीच्या पण पाहिल्या, त्यांची म्हणजे भरपूर वाकडे तिकडे वगैरे कुठलं पण काही पण घातलेलं, नीट अँड क्लीन नाही। म्हणजे ही फिटिंग क्वालिटी एकदम बेस्ट आहे, म्हणजे फिटिंग क्वालिटी एकदम ओके, एकदम बेस्ट आहे, कंपनीपेक्षा बेस्ट आहे। नाही, कंपनी आता मारुतीमध्ये नाही म्हणू शकत आपण, काही कंपनी आहेत, म्हणजे रेनॉल्ट ट्रायबर वगैरे जर बघितलं तर आपण कंपनीपेक्षा पण चांगलं फिटिंग करतोय। मारुतीमध्ये तसं नाही म्हणता येणार आपल्याला, पण मी जे करतोय ते मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल नाही। म्हणजे आपण खूप जास्त पण स्वतःला नाही, हे नाही करायला पाहिजे, पण जर मार्केटमध्ये जर कम्पेअर केलं तर आपल्यासारखं फिटिंग तुम्हाला बघायला नाही मिळणार। बाकीचे कमीत कमी 5 ते 6 तास घेतात फिटिंगला, पण तुम्ही 1.5 दिवस घेतला। 1.5 दिवस जातो आपल्याकडे, म्हणजे आता डिलिव्हरी पूर्ण सगळा जो वेळ आहे तो आपला 1.5 दिवस। आपण जो म्हणजे ट्रायल 25-30 किलोमीटरची ट्रायल आहे, त्याच्यामध्ये कॅलिब्रेशन वगैरे सगळं तुमच्या समोर केलं जातं आणि कॅलिब्रेशन करून जो वेळ जातो त्याच्यात तो पण त्याच्यामध्येच आहे, इन्क्लूड आहे। 1.5 दिवसामध्ये डिलिव्हरी आणि जो ट्रायलचा वेळ आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। फिटिंग क्वालिटी एक्सलंट वाटली। मी एकदा परफॉर्मन्स पण म्हणजे परत एकदा आपण कसं व्ह्यूअरसाठी तिकडे बघून, म्हणजे कसा वाटला परफॉर्मन्स? एक ना, खूप मस्त। पेट्रोल सीएनजी म्हणजे मला काय फरक कळालाच नाही त्यातला, नेमकं काय म्हणजे एकदम गाडी पिकअपला पण एकदम मस्त आहे वगैरे। त्यांनी जे बटन दिले, एसी मध्ये चालून बघितले आपण? हो, एसी पण एकदम बेस्ट, एसी ला पण काही प्रॉब्लेम नाही, कूलिंग पण मस्त आहे एकदम बेस्ट। तर असं आता गाडीचं सगळं आपण जी गाडीचे ओनर आहे त्यांचा फीडबॅक तर बघितलाच आहे। गाडीचं मी काय करतो, फिटिंग क्वालिटी दाखवतो की ब्रेझा 2024 फिटिंग कशी झाली आहे ते बघून घेऊया। आणि गाडी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। अशा प्रकारे हा ब्रेझा 2024चा इंजिन आपण बघू शकतो। म्हणजे आपण जर इंजिन मध्ये बघितलं तर असं कुठं काही अस्ताव्यस्त वाकड्या तिकड्या पाईप, अस्ताव्यस्त वायरिंग वगैरे काही बघायला मिळत नाहीये। तर मी दाखवायला सुरुवात करतो। या ठिकाणी आपण फिलिंग वॉल बसवलाय। फिलिंग वॉल बसवण्यासाठी जो आपण ब्रॅकेट वगैरे व्यवस्थित त्याला बेंड केलंय, बेंडिंग प्रोसेस व्यवस्थित झाली आहे। आणि जर पाईप बघितला तर पाईप या ठिकाणावरून पाईप व्यवस्थित इकडनं आलाय पाठीमागच्या बाजूने आणि खाली पेट्रोलच्या पाईपलाईन बरोबर व्यवस्थित त्याला माउंट केलंय। तर अशा प्रकारे इकडनं जो पाईपलाईन गेले रिड्युसरकडे ती आपण बघू शकतो व्यवस्थित आखीव रेखीव। त्याच्यानंतर हा रिड्युसर लागलाय मॅप सेन्सर सरळ, त्याच्यासाठी पण एक सपोर्ट ब्रॅकेट बनवलाय आपण की तो खाली जायला नको म्हणून त्याला एक सपोर्टिव्ह ब्रॅकेट बनवलाय। या ठिकाणी ईसीएम लावलाय आणि ईसीएम मिजोचा 8 इंजेक्टरवाला प्रॉपर जो ईसीएम आहे तो लावलाय, त्याच्यासाठी पण प्रॉपर ब्रॅकेट बनवलाय। या ठिकाणावर आपण त्याचं ब्रँडिंग बघू शकतो। वायरिंगचं जर बघायचं म्हणलं की आपण जर काय करतो, म्हणजे आता सरांचं काय केलं, सरांनी काहीतरी एक्सेसरीज वगैरे बसवले, त्याच्या पण वायरिंग अशा बऱ्याच त्याच्यामध्ये दिसत आहेत आपल्याला। तर माझी वायरिंग मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही बॅटरीचा कनेक्टर आपण इन्सुलेट केलाय आणि हा अशा प्रकारे त्याच्यानंतर ईसीएम कडनं जाणारी जी माझी वायरिंग आहे जर आपण बघितली तर ही जी दिसते त्याच्या खाली पण बऱ्याच दुसऱ्या ह्या कंपनीच्या त्यांच्या काही एक्सेसरीज वगैरे सरांच्या त्याच्या पण वायर्स आहे। ही जी माझी वायर आहे ही सगळी या ठिकाणी कपलर टू कपलर आपण जर तिला हे केलंय ते, आणि या ठिकाणावरनं ती आतमध्ये गेली आहे, मर्ज झाली आहे। पाठीमागं इंजेक्टर जे लावलेत सीएनजी इंजेक्टर त्याच्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवलं आणि ही त्याची वायरिंग, आणि जे पेट्रोल इंजेक्टर त्याच्यासाठी आपण कपलर टू कपलर याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे। दुसरी आणखीन एक वायरिंगचा लूम आहे तो इकडनं जाताना बघतो, जो सोलनाईट वॉल्व आहे, प्रेशर गेज आहे आणि मॅप सेन्सरचा त्याच्यातून एकातून नाव येऊन नंतर परत डायव्हर्ट झालाय।
पाठीमागे आतमध्ये जाणारी जी स्विचची वायर आहे ती पण आपण बघू शकतो प्रॉपर इन्सुलेट केली आहे. प्रॉपर इन्सुलेट करूनच आतमध्ये पाठवली आहे. अशा प्रकारे आपण हा ब्रेझा 2024चा इंजिन पे बघून झाला. नीटकं व्यवस्थित सुटसुटीत जे फिटिंग क्वालिटी आपल्याला बघायला मिळते, अशा प्रकारे गाडी आता आपण डिलिव्हर करतोय. धन्यवाद.